आज बरेच दिवसांशी चालले फॅमिली ट्रिप करायला आणि ते पण एडवनला. माझा थंबनेल बघून तुम्हाला समजलाच असेल की आम्ही कुठे चालले आहेत ते. तर तिकडे आमचा जाण्याचा प्रवास थोडा वेगळा आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. या बोरांची झारान कोणीतरी भारी बंगला बांधायला घेतलाय तिकडे. तो आहे पिकले, कॅमेऱ्यामध्ये आली. आपले झाड बोलते घर भारी बनले. किंगफिशर येते का? दाखवल्या कुठे शेरोट शेरोट तो पाय शेरोट. बोटीमध्ये गाडी नाही जाय. असली गाडी कशी लाईन थोडी पार. आई हिला खरं नाही वाटत आहे की आपली गाडी होडीमध्ये न्यायची आहे. गाडी होडीन जातं, तुला काय माहिती आहे. 15-15 मिनिटांची या होड्या ये जा करतच जातात. होडीने सफाल्याला जायचा प्रवास म्हणजे एकदम 10 मिनिटांनी सफाल्याला पोचायचं. पहिला म्हणजे सफाल्याला हायवेशी जावायला एकच असता. हायवेची ती ट्रॅफिक, मग घाट उतरा चढा आणि मग सफाल्याला पोचा. हा खूप त्रासदायक प्रवास, त्याच्यासाठी हा पर्याय एकदम भारी. याच्यात मोठ्या मोठ्या गाड्या आणि माणसं तर जातनच. त्याच्यामुळे आम्ही पण आमची गाडी याच्यात टाकली आणि आम्ही चालले सफाल्याला. ही ऐकून आमच्या आईला जाम भारी वाटली. शेट माणसं सोन्याची बिस्किट आणले वाटतं होडीन. आणि आता आमचा प्रवास संपलेला आहे. आम्ही सुरक्षित होडीमधून पोहोचलेला आहे सफाळ्याला. इकडनं 4 व्हीलर डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकते, त्याच्यामुळे हे लोक बोले गाडीमधून उतरा, नाही तर आपण आतमध्ये जाऊ शकतो. डेंजर झोन सेंटर मधून आणा. बाबा गाडी आली गेली, बाबा गेली गाडी एकदाची. आणि एडवन गावामध्ये आमची झालेली आहे एंट्री. मच्छीमारांचं गाव. आशापुरी देवी मंदिर तिकडूनच आहे ना रोड. तिकडे मला माहिती होतं हे कोल्यांचं गाव आहे, पण सर्व भक्तांची आशा पूर्ण करणारी देवी म्हणजे आशापुरी देवी. या देवीच्या गावामध्ये आम्ही एंट्री केली आहे आणि हे देवीचं मंदिर ये समुद्राचे मधील डोंगर आहे. त्या डोंगराच्या खडकाच्या आतमध्ये त्या देवीचं स्थान आहे. इकडच्या ज्या आजाबाया होत्या म्हणजे जुन्या काळातल्या 3 आजा, त्या आज्यांच्या स्वप्नात ही देवी आलेली आहे. त्या देवीने साक्षात्कार दिलेला होता त्या आज्यांना, म्हणून या देवीची इथे स्थापना केलेली आहे. या त्या आजीचं देऊळ इथे बांधलेलं आहे. त्या आजीचं सुद्धा इथे दर्शन घेतलं जातं. मस्त दगड आहेत, मस्त व्ह्यू आहे आणि मंदिराच्या रांगेमध्ये आपण. असेल रे. आमच्या आगरी कोली समाजाच्या सगळ्याच देवा या डोंगरावर जाऊन बसले. त्याचप्रमाणे या आशापुरी देवीसुद्धा डोंगरावर आहे. डोंगरावर बोलायचं म्हणजे ती डोंगराचे आतमध्ये आहे, कारण की त्या देवीचं दर्शन घेताना आपल्याला मान खाली घालूनच जावं लागतं. आणि या देवीचं जे महत्त्वाचं स्थान आहे ते गुजरात कच्छला येते. आमचं आगरी कोली समाज जेव्हा मासेमारी करत असतो त्यावेळेस नेहमीच देव्यांनी त्यांना साक्षात्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे आशापुरी मातेने सुद्धा मासेमारी करायला जात असताना साक्षात्कार दिलेला आहे. त्याच्यामुळे या देवीचं आमच्या समाजामध्ये खूप महत्त्वाचं असं स्थान आहे. आमच्या या देव्या आहेत ज्या 7 जणी बहिणी बोलल्या जातात. 7 मुंबई हे बेट 7 बेटांचं मिळून झालेलं एक बेट आहे. त्या या 7 देव्यांमुळे बनलेलं आहे. त्याप्रमाणे त्या देव्यांमध्ये एकवीरा आहे, जीवदानी आहे, त्याचप्रमाणे आशापुरी देवीसुद्धा येतेच.
भारी पोट नक्कीच कमी होईल. अरे चला चला पटकन. आंटी जात नाही दमले. बाहेर निघतो तू. आम्ही येतो. डेंजर आहे. तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करत आहात. येऊ बा. बहुत ज़्यादा गहराई में हम लोग गए थे. बहुत गहराई में थे ये सब. और यहाँ पे जीने के लिए थोड़ी सी सांस लेना जरूरी है. अरे बुवाच नाही दिसत आहे. असं आहे तिथं आम्ही बुवा तर दिसू दे मला. अच्छा अशी बारकुलीच बुवा आहे. असा सर्वाई करत करत आम्ही आलो. खतरनाक होत. यो मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि यो बाहेर येण्याचा रस्ता. आमच्या समाजाच्या जेवढ्या पण देव्या आहेत ते देव्यांना कोंबड्यांचा मान दिला जातो. त्याच्यामागे एक स्टोरी आहे. ती स्टोरी मी तुम्हाला नक्की सांगेन. मातेचं म्हणजे देवीचं दर्शन घेऊन मी आत्ताच आले आणि इकडे जे कोंबडे आहेत ते सोडलेले आहेत. ज्यांचे ज्यांचे नवस असतात ते लोक हे कोंबडे सोडतात. आणि हे दगड आहेत ना, हे व्हाईट नाही आहेत. हे वरती जे बगळे बसलेत त्यांनी रंगवलेत. चालले जेवण बनवलं आहे. आमचे माणसं इथं पहिला बनवलेली आहे. त्यांची कोंबडा शिजविला आहे. मी खात नाही पण तरी बघायला. मी व्हेजिटेरियन असल्यामुळे अशा ठिकाणी येवाचं म्हणजे मला पक्का याप होते, कारण की या ठिकाणी माझं खावा पिवाचं वांदं. या मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा खूपच भारी आणि त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा दगड. माझ्या दृष्टीने म्हणजे हे दगड मला खूप जास्त आवडतात, कारण की समोर मोकळा समुद्र असल्यामुळे डायरेक्ट हवा त्या दगडांवर पडते आणि त्याच्यामुळे त्या दगडांना वेगवेगळे असे आकार तयार झाले आहेत आणि त्या दगडांमध्ये खूप सारे रंग, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात आणि पाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे जीवसुद्धा आहेत आणि असे खूप सारे जीव आहेत की जे आपण बघूनसुद्धा कधी कधी असं वाटते नाही बघितले. आणि त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या ठिकाणावर गेल्यावर असे वेगवेगळे जीव, जशी वेगवेगळी माणसं बघायला भेटतात त्याचप्रमाणे वेगवेगळे जीवसुद्धा बघायला मिळतातच. त्याचप्रमाणे हा खेकडा वेगवेगळ्या हवामानानुसार वेगवेगळे खेकडे. काहीकांना हा परिसर प्री वेडिंग शूटसारखा वाटतो, जसं आम्हाला दोघांना वाटलं आहे. एडवण गावाला कथंच आमची आत्याजी राहते ना, आम्ही आत्याजीच्या आता गावान चालले. यो आहे आमच्या आत्याजीचं गाव, एकदम भारी. सगळीकडे चिचेची मोठी मोठी झाडं. आत्याजीच्या घरा गेलो ना, असं वाटलं की आजी आमची वाटच बघत होती. ती सांगते कवाशीन मला खत करत होती, तुमची बरं जाईल तुम्ही सगळीजण आले. एवढी खुश झाली ती का बापा बापा.